तर हा आपला पार्ट 3 आहे. नॅशनल हायवे नागपूर हैदराबाद 44 44. आता आपण आहो केळापूरच्या जवळपास. तर अजून आपला जाम जो आहे हा ट्रकची जे लाईन आहे ते काही संपली नाही. आपण 4-5 किलोमीटर झाले येत आहो. 2 व्हिडिओ घेतले. आता इथून याच्यासाठी व्हिडिओ चालू केलेला आहे की केळापूरला जो उडान ब्रिजचं काम चालू आहे आता हे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. बघा म्हणजे एक साईडनं ट्रक नाही आहे तर दोन्ही साईडनं 2 ट्रक वन वेला उभे आहे. वन वेलाच आजूबाजूला 2 आहे आणि एवढी मोठी लाईन लागलेली आहे. तर त्याही साईडनं ट्रक उभे आहे आणि याही साईडनं उभे आहे. आपण एकदम काठाने आपली मोटरसायकल काढत आहे कारण मला उजव्या हाताला जाऊ शकतच नाही कारण मोटरसायकल काढण्यासाठी पण जागा नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता हे बघा हे बोर्ड आहे. बोर्ड यवतमाळ नागपूर जबलपूर वाराणसी हा जो बोर्ड दिसत आहे तुम्हाला नागपूर इथून 154 किलोमीटर दूर आहे. हे बघा रोडच्या खाली पण उतरलेले काही ट्रक दिसत आहे. आता आपल्यासाठी जागा तयार करणं कठीण झालेलं आहे. प्रयत्न करू. हे ट्रॅव्हल्स आहे बघा. आपण बघू प्रयत्न करू. समोरच्या रस्त्याला जागा आहे थोडीफार गाडी निघत नाही. तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. तर